मुंबई मेट्रो 3 चा 2 हा टप्पा येत्या काही दिवसातच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल। यामुळे मुंबईच्या वाहतुकीत मोठा बदल दिसून येणार आहे। या दुसऱ्या टप्प्यात बीकेसी ते वरळी नाका म्हणजेच आचार्य अत्रे चौक स्टेशन अशी भूमिगत मेट्रो धावेल। यामुळे शहरातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी आणि लोकल गाड्यांमधील गर्दीपासून दिलासा मिळेल। या एसी मेट्रोमुळे हजारो मुंबईकरांचा प्रवास सोपा होईल। जाणून घेऊयात मेट्रो 3 चा दुसरा टप्पा नेमका कधी सुरू होणार आहे। नमस्कार, महाएमटीपी मध्ये आपलं स्वागत। मी गायत्री शिरगोंदेकर आणि कॅमेरावर आहे रिद्धेश कदम। सध्या मुंबईत 374 किलोमीटरचं मेट्रोचं जाळं विस्तारणं सुरू आहे। यातील 200 किलोमीटरचं जाळं हे एकट्या ग्रेटर मुंबई शहरात आहे। मेट्रो 1 आधीच कार्यान्वित झाली आहे। मेट्रो 7 देखील कार्यान्वित झालेली आहे। मेट्रो 2 चा पहिला टप्पा कार्यान्वित झाला आहे। मेट्रो 3 चा देखील पहिला टप्पा कार्यान्वित झाला आहे। असे सगळे मेट्रो मार्ग मिळून 60 किलोमीटरचं मेट्रो नेटवर्क सध्या कार्यान्वित आहे। मुंबई मेट्रो 3 ज्याला ॲक्वा लाईन म्हणूनही ओळखलं जातं, ही मुंबईतील पहिली संपूर्ण भूमिगत मेट्रो मार्गिका आहे। ही मार्गिका पश्चिम उपनगरातील आरेला दक्षिण मुंबईतील कफ परेडशी जोडते। हा संपूर्ण मार्ग 3 भागात बांधला जातोय, जेणेकरून तो हळूहळू खुला करता येईल। यातीलच दुसऱ्या टप्प्यातील 2 आता लोकार्पणासाठी सज्ज झाला आहे। आरे ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच बीकेसी हा पहिला टप्पा 12.69 किलोमीटर लांबीचा आहे। हा मार्ग 7 ऑक्टोबर 2024 रोजी सुरू करण्यात आला। तथापि यामुळे पश्चिम उपनगर आणि मुंबईचे मुख्य व्यवसाय केंद्र असलेल्या बीकेसी मधील प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी झाला। पहिल्या टप्प्याच्या यशानंतर आता एमएमआरसीएल दुसऱ्या टप्प्यावर सक्रियपणे काम करते। हा टप्पा 2 भागात बांधला जातोय। फेज धारावी ते आचार्य अत्रे चौक असा 9.77 किलोमीटर लांबीचा 7 मुख्य स्थानकांसह हा मार्ग बांधण्यात येतोय। या मार्गिकेवर सध्या चाचण्या सुरू आहेत। अशातच आचार्य अत्रे चौक ते कफ परेड अशा 10.99 किलोमीटर पर्यंत काही दिवसांपूर्वी झालेली चाचणी ही फेज 2B सुरू करण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल ठरेल। ही मार्गिका ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित होईल, असं एमएमआरसीएलच्या एमडी अश्विनी भिडे यांनी सांगितलं आहे। या मेट्रोमुळे तुम्हाला लेडी जमशेदजी रोड आणि डॉक्टर ॲनी बेझंट रोड सारख्या गर्दीच्या ठिकाणांना टाळत वेगात वरळीच्या दिशेनं प्रवास करता येणार आहे, ज्याचं भाडं केवळ 10 रुपयांपासून 60 रुपयांपर्यंत असेल। धारावी, दादर, सिद्धिविनायक, सिप्स, एमआयडीसी, अंधेरी कुर्ला रोड, बीकेसी आणि वरळी यासारख्या भागात प्रवास करणं देखील पूर्वीपेक्षा सोपं होईल। मेट्रो 3 च्या दुसऱ्या टप्प्याच्या शुभारंभानंतर शीतळादेवी मंदिर आणि सिद्धिविनायक मंदिर सारख्या धार्मिक स्थळांना भेट देणं देखील सोपं होणार आहे। धारावी सारख्या दाटीवाटीच्या आणि सदैव वाहतूक कोंडीत अडकलेल्या भागात जाणं देखील या मेट्रोमुळे सहज शक्य होणार आहे। एमएमआरसीने धारावी ते आचार्य अत्रे चौक दरम्यान मेट्रोच्या चाचण्या पूर्ण केल्या आहेत। आता मेट्रो रेल सेफ्टी कमिशनर म्हणजेच CMRS त्यांची तपासणी करून प्रमाणपत्र देण्याची एमएमआरसीएलला प्रतीक्षा आहे। मुंबई मेट्रो 3 च्या या टप्प्याच्या शुभारंभानंतर प्रवाशांना वाहतूक कोंडीसारख्या समस्याशिवाय फक्त 10 ते 60 रुपये भाडं देऊन या मार्गावर 30 मिनिटांमध्ये आरे ते वरळी असा प्रवास करता येईल। येत्या 2 ते 3 दिवसात या टप्प्याचं सर्टिफिकेशन येईल, अशी माहिती एमएमआरसीएलच्या एमडी अश्विनी भिडे यांनी एका माध्यमाला मुलाखत देताना दिली आहे। त्यामुळे लवकरच हा दुसरा टप्पा देखील मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल। ही संपूर्ण माहिती, या विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। महाएमटीबीच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी www.mahamtv.com या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या। तुर्तास धन्यवाद।